नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 11 फेब्रुवारी 2025। तर वातावरणामध्ये बदल झालेला आहे। 9 तारखेपासूनच थोड्याफार प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बदल झालेला आहे। काल 10 तारीख होती आणि आज 11 तारीख। तर पुढील अजून 3 दिवस वातावरणामध्ये बदल राहणार आहे। तर काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। तसंच धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड, हिंगोली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे जास्त ढगाळ वातावरण दिसून येत आहे। तर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे काय 3 दिवसामध्ये, म्हणजे 11 तारीख आज, 12 आणि 13 तारखेपर्यंत। तर या जिल्ह्यामध्ये आणि सध्या जर पाहिलं आपण शेतकऱ्यांनो, यामध्ये पिकाची आपल्या आता काढणी सुरू झालेली आहे। हरभरा असेल किंवा गहू, ज्वारी यासारख्या पिकांची आता काढणी सुरू झाली असल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं लक्ष सुद्धा ढगाकडे लागलेलं असतं। कारण सकाळी तसं पाहता तर थोडेफार प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण दिसून येत आहे सकाळी। तर सकाळी ढगाळ वातावरण दिसून येत आहे, त्यामुळे एका शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे आणि तशी आपल्या पिकाची काढणी सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे का? तर काल म्हणजेच आजपासून तर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही। फक्त सकाळी 8-9 वाजेपर्यंत जास्त स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल, पण या ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही। कुठेही एक थेंबसुद्धा देखील पावसाची शक्यता नाही। आणि जसे जसे दुपारच्या होत जाईल तसे म्हणजे 10-11च्या म्हणजे 9-10च्या पुढे टाईम होत जाईल तसे तसे तापमानामध्ये वाढ होत जाईल। 12-1च्या टायमाला फुल तापमान राहील, 1-2च्या टायमाला अशा प्रकारे, आणि ढगाळ वातावरणही सुद्धा कमी होईल आणि सकाळीच ढगाळ वातावरण दिसून येईल। अशा प्रकारे वातावरण 3 दिवस राहील आणि यानंतर म्हणजे आपण तसा अंदाज दिलेलाच होता मागं सुद्धा पाऊस येणार नाही म्हणून, फक्त ढगाळ वातावरण राहील, अंशतः ढगाळ वातावरण। काही भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण सुद्धा दिसून येईल। तर इतर भागामध्ये पाहिलं आपण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण अत्यंत कमी आहे। त्यामध्ये नाशिक विभागामध्ये जळगाव, नाशिक, धुळे या जिल्ह्यामध्ये वातावरण कमी आहे ढगाळ वातावरण। त्याच्याबरोबर अमरावती विभागामध्ये वातावरण कमी आहे ढगाळ वातावरण। अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कमी आहे ढगाळ वातावरण, आणि विदर्भामध्ये सुद्धा कमी ढगाळ वातावरण आहे। पण या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण थोडंफार प्रमाणामध्ये जास्त दिसून येत आहे। तर या दक्षिण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही, कारण पुढे 3 दिवसामध्ये या पावसाची शक्यता नाही, कुठेही पावसाची शक्यता नाही। तुम्ही तुमचे कामे जी पिकाची काढणी सुरू झालेली आहे ठीक सावकाश पद्धतीने काढा। कुठलीही अशी झाकून ठेवण्याची किंवा कुठली अशी कशी गडबड करू नका, कारण ह्या ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही। फक्त ढगाळ वातावरण जे आहे ते सकाळी जास्त दिसून येईल तुम्हाला, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये सकाळी जास्त दिसून येईल धुरकट वातावरण, व दुपारा मात्र टेम्परेचरमध्ये वाढ होईल, व दुपारा मात्र सूर्यप्रकाशित वातावरण। थोडेफार प्रमाणामध्ये ढग दिसतील दुपारा, पण मग छोटे ढग, पण त्या ढगातून पाऊस नाही, अशा प्रकारे ढग। तर हा झाला आपला अंदाज। तर माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।